नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. अनेक स्पर्धा परीक्षांचा तुम्ही अभ्यास करत असतात आणि त्याहीपेक्षा दुप्पट स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असतात, म्हणजे परीक्षा देत असतात. मग ही परीक्षा देत असताना त्याच्यामध्ये काही असे घटक आहे की त्या घटकांवरती फिक्स प्रश्न येतात आणि काही असे घटक आहे की त्यांच्यावरती कधी कधी प्रश्न हे येत असतात. आता ज्या घटकांवरती फिक्स प्रश्न येतात त्या घटकांचा अभ्यास आपल्याला फिक्स हा करावा लागतो आणि तो घटक आहे जनगणना, सेन्सस. 2011ची शेवटची जनगणना झालेली होती आणि त्या जनगणनेवरती आतापर्यंत जेवढेही परीक्षा झालेल्या असतील, जेवढे काही प्रश्नपत्रिका असेल त्यांच्यामध्ये प्रश्न असतो म्हणजे असतोच. तसंच आता जी जनगणना आपली सुरू आहे त्याची आकडेवारी अजून अंतिम आलेली नाही, त्याच्यावरती प्रश्न हे येतील म्हणजे येतील. आणि ज्यावेळेस आकडेवारी त्यावेळेस आणखी डिटेलमध्ये एक व्हिडिओ असेल. परंतु ही 2026-27 जनगणना नेमकी काय आहे त्याच्यावरती आपण शॉर्टमध्ये चर्चा करूया. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तसं असतं मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि काही शंका असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. जनगणना 2027 इथे बघा. जनगणना आयुक्त कोण आहे? मृत्युंजय कुमार नारायण हे जनगणना आयुक्त आहे रिसेंटलीची जनगणनेचे. शुभंकर म्हणजे मोठो वगैरे असतो, प्रगती, महिला आणि विकास पुरुष हे शुभंकर आहे. शुभंकर 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या समान सहभागाचे प्रतीक आहे. म्हणजे 2047 पर्यंत भारताला काय करायचं आहे? विकसित राष्ट्र बनवायचं आहे. ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? सुदर्शन पटनाईक, वाळू शिल्पकार आहे. जनगणना नारा आहे जनभागीदारी से जनकल्याण. पहिले स्वयंगणना करणारे गाव मूठ सिंधुदुर्ग. आता ह्या जनगणनेचं प्रत्येक जनगणनेचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. स्वयंगणना हे या जनगणनेचं वैशिष्ट्य आहे. 2 टप्प्यात ही होणार आहे. घर सूचीकरण, गृहनिर्माण जनगणना HLO 1 एप्रिल 2026 पासून. घर सूचीकरण तुम्ही बघत असेल की प्रत्येक घरावरती लिहिलेलं आहे CN म्हणजे सेन्सस नंबर असं लिहिलेलं आहे, म्हणजे घरांची जनगणना, घरांची सूची झालेली आहे. आणि लोकसंख्या गणना फेब्रुवारी 2027 पर्यंत प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना होणार आहे फेब्रुवारी 2027 पर्यंत. पुढे बघू आणखी काही महत्वाची माहिती. हिमच्छादित भागांसाठी सप्टेंबर 2026 पासून लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ज्या ठिकाणी बर्फ वगैरे आहे, हिमच्छादित आहे, त्या ठिकाणी 2026 पासून सप्टेंबर पासून जनगणना होणार आहे. जनगणना 2027 आगळी वेगळी वैशिष्ट्य, म्हणजे या जनगणनेची वेगळी वेगळी वैशिष्ट्य काय काय आहे? पहिल्यांदाच डिजिटल जनगणना, पहिल्यांदाच स्वतःची माहिती ऑनलाईन भरता येईल ही सुविधा प्रथमच स्वयंगणना पोर्टल 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल. या जनगणनेचं मेन वैशिष्ट्य काय आहे? आपली जनगणना आपण स्वतः करू शकतो, म्हणजे डिजिटल जनगणना ही पहिली जनगणना आहे. जनगणनेदरम्यान एकूण 33 प्रश्न विचारले जाणार आहे. यातून गोळा झालेली माहिती पूर्णपणे गोपनीय राहणार. ही माहिती RTI कायद्याच्या कक्षेत येणार नाही. नंतर RTI कायद्यानुसार मग ते किंवा त्या फॉर्मनुसार आम्हाला ती माहिती द्या, अजिबात नाही. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहणाऱ्या जोडप्यांचा आक्षेप नसल्यास त्यांनी विवाहित मानले जाईल, त्यांना विवाहित मानले जाईल. त्यांचा आक्षेप नसेल तर, आणि त्यांना वाटत असेल नाही आम्हाला असं राहायचं आहे, राबिंदास तुम्ही करा मजा. जाती न्याय जनगणना होणार 2031 नंतर. ही सुद्धा काय होणार? जाती न्याय जनगणना होणार. जगातील सर्वात मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकीय प्रक्रिया ही आहे. जनगणना कायदा 1948 अंतर्गत येतं. हे जनगणना नियम 1990 नुसार स्वातंत्र्यानंतरची 8वी आणि एकूणातील 16वी जनगणना प्रश्न याच्यावरती येईल. प्रश्न येईल की स्वातंत्र्यानंतर किती जनगणना आहे? 8वी. आणि एकूण आतापर्यंतचा पूर्ण इतिहास बघितला तर किती आहे? 16वी. याच्यावरती तर प्रश्न यायलाच पाहिजे, महत्वाचं आहे. चला पुढे बघू काही माहिती आणखी असेल महत्वाची ती. याआधी शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती, आता 2027 मध्ये होणार. तब्बल 16 वर्षांतर जनगणना होणार आहे. तर जनगणना डिले का झाली? तर कोरोनामुळे ही जनगणना डिले झाली. 2021 मध्ये जनगणना होणार होती, पण त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे कोविड होता, कोरोना होता, त्यामुळे पुढे ढकलत 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 शेवटी 27 ला आता होते. केंद्रीय मंत्रिमंडळ मंजुरी 12 सप्टेंबर 2025. खर्चास मंजुरी 11,718.24 कोटी. अंदमान आणि निकोबार बेटे 11,718.24 कोटी. अंदमान आणि निकोबार बेटे, NDMC आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोराम, ओडिशा आणि सिक्कीम येथे 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान स्वयंगणना केली जाईल आणि घराची यादी व गृहगणना 16 एप्रिल ते 15 मे 2026 दरम्यान केली जाईल. भारतात सर्वप्रथम जनगणना 1872 मध्ये सर्वप्रथम लॉर्ड मेयोच्या काळामध्ये जनगणना झालेली आहे, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी. आणि त्यानंतर दर 10 वर्षांनी जनगणना
होईल असं घोषित करण्यात आलं. भारतातील पहिली संपूर्ण गणना 1881 लॉर्ड रिपनच्या काळापासून सुरुवात झालेली आहे. स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना 1951 मध्ये. भारतात जनगणना ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. अंमलबजावणी संस्था रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालय अंमलबजावणी ही काय आहे, संस्था आहे. चला पुढची इन्फॉर्मेशन काही महत्वाची असेल ती बघू. इथे बघा अशी भारूड भरती भरपूर आहे, परंतु महत्वाचे की पॉइंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ही चर्चा करतोय. भारतीय संविधानातील कलम 246 नुसार जनगणना हा केंद्राचा विषय आहे. हे संविधानाच्या 7व्या अनुसूचित संघ सूचीतील अनुक्रमांक 69 अंतर्गत येतं. 7वी सूची काय आहे, राज्य सूची, संघ सूची आणि समवर्ती सूची याबाबत काय आहे संविधानाचं, हा 7वा सूची आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 5 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे 4 डिजिटल साधनांचे सॉफ्ट लॉन्च केले. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कम्प्युटिंग सीडॅक ने देशभरातील गणना कार्याला सुलभ करण्यासाठी प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. उद्देश जनगणना प्रक्रिया अधिक जलद, सुलभ, अचूक आणि पारदर्शक व्हावी म्हणून. डिजिटल प्लॅटफॉर्मचे 4 सॉफ्ट आहे लॉन्च केलेले. हे डिजिटल म्हणजे जी डिजिटल जनगणना होणार आहे 4 सॉफ्टवेअर आहे यांच्या मार्फत होणार आहे. हाऊस लिस्टिंग, ब्लॉक क्रिएटर, वेब ऍप, HLO मोबाईल ऍप्लिकेशन, स्वगणना आणि CMMS हे असे 4 पोर्टल आहे. यामार्फत ही स्वयं जनगणना होणार आहे. तर 2027 जनगणनेबाबत ही महत्वाची माहिती तुम्हाला मी इथे दिलेली आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. नक्कीच अपकमिंग परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येईल. एक प्रश्न मिळेल तुम्हाला आणि त्या एक प्रश्नानुसार तुमचं सिलेक्शन होईल. म्हणजे बघा किती मोठा फायदा हा होत असतो. एक प्रश्न महत्वाचे आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपलं. याच्यावरती तुम्हाला दररोज चालू घडामोडी PDF मिळत असते मोफत मध्ये. डेली मंथली PDF मिळत असते, इयरली PDF तुम्हाला मिळत असते. सगळी माहिती या ठिकाणी मिळत असते. ऑलरेडी युट्यूब वरती तुम्ही लेक्चर बघताय म्हणून चॅनलला सबस्क्राईब लगेच करायचं आहे. काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.